ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका कसली सुंदर वळणावरती चालले आणि मालिकेमध्ये प्रियाने केलेलं नाटक तिच्याच अंगाशी येणार आहे. मुळातच मात्र आता कल्पना आणि बाकी सगळ्या घरच्यांनी मात्र आता प्रियाची ही काही अशी भांडी फोडलेत ना, आणि प्रेक्षकांनो, प्रियाचं आता या सगळ्यामध्ये नाटक करण्याच्या नादामध्ये प्रियाने स्वतःचं बाळ पण गमावलंय. हो प्रेक्षकांनो, प्रियाने मात्र आता हे सगळं नाटक करत असताना खऱ्या खुऱ्या आनंदाला मुकलेली आहे आणि ती या सगळ्यामध्ये आपलं बाळ गमावून बसले. आणि नक्की हे काय झालंय, कसं झालंय, प्रियाचं बाळ कसं गमावलं गेले, तिच्या एका नाटकामुळे तिचा खेळ असा संपलेला आहे. आणि त्यानंतर मग आता सुभेदार कुटुंबाची तिला आता सिंपती तर सोडा, पण सुभेदार कुटुंब तिच्या आता विरोधात उभं राहिलेलं आहे. नक्की काय झालंय, कसं झालंय, सगळं आता सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे. एपिसोडमध्ये काय घडलंय बघूया. प्रेक्षकांनो, या सचिनच्या केसमध्ये आता एक महत्वाची लीड अर्जुनकडे आहे. अर्जुन सांगतोय चैतन्यला की हे जर का असंच घडत राहिलं ना चैतन्य, मग मात्र आपल्यासाठी महाकठीण असणार आहे. चैतन्य, आपल्याला लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून हा सचिन सिंपती घेऊन चालणार नाहीये. आणि त्यासाठी मी जे काही सांगतोय ते ऐक. मी पुढचं प्लॅनिंग तुला सांगतोय काय करायचंय ते. आणि त्याच वेळेला मग आता इकडे अर्जुनच्या लक्षात आलेलं आहे की सायली ज्या वेळेला मात्र कॅफेमध्ये गेली होती तेव्हा तिने घरच्यांना दाखवण्यासाठी प्रूफ म्हणून मात्र हे सगळं व्हिडिओ केला होता. आणि त्यानंतर तो सायलीला कोर्टासमोर उभं करतो. आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो, मिलॉर्ड, आमच्याकडे एक पुरावा आहे. आत्तापर्यंत आम्ही कधी त्या पुराव्याचा विचार केला नव्हता किंवा आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की हा पुरावा कोर्टासमोर सादर करायला पाहिजे, पण आज ती वेळ आता आलेली आहे. जो पुरावा कोर्टासमोर सादर करण्याची वेळ आलेली आहे. मुळातच मी जे काही मगाशी म्हटलं होतं ना, साक्षी शिकरे, तर साक्षी शिकरे सोबत ह्याचं अफेअर होतं. हे ह्यांनी सगळ्यांच्या समोर म्हणजे पोलिसांच्या समोर पण कबूल केलेलं होतं की साक्षी शिकरेने ह्याला फसवलंय. पण आता ज्या वेळेला माझी बायको म्हणजे आता ती कॅफेमध्ये गेली होती तेव्हा कॅफेमध्ये तिने यांना रंगे हात पकडलेलं होतं. आणि त्यावेळेला आता इकडे लगेच सायलीला बोलवलं जातं आणि सायलीला सांगितलं जातं की तू तो व्हिडिओ जो काही आहे तो व्हिडिओ मात्र आता दाखव कोर्टासमोर. आणि त्यानंतर सायली आता तो कोर्टासमोर व्हिडिओ दाखवते. आणि त्यावेळेला मग अस्मिताला बोलवलं जातं. अस्मिता सांगायला लागते, हो, मुळातच ह्या व्हिडिओ नंतरच आम्हाला सगळ्यांना हे सत्य समजलं होतं. आम्हाला सगळ्यांना समजलं होतं की हा आता त्या साक्षी शिकरे सोबत आहे आणि साक्षी शिकरे जिवंत आहे. हे सगळं आम्हाला या व्हिडिओच्या नंतरच समजलं. आम्हाला त्याच वेळेला समजलं होतं की हा आता हे असं काही करतोय. आणि त्यानंतर माझी डिलिव्हरी घाईमध्ये झाली, मला तो धक्का बसला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला होता. अर्जुन सांगतो, मिलॉर्ड, मी कोर्टासमोर तो व्हिडिओ सादर करू इच्छितो. आणि त्यानंतर मग आता सचिन इकडे आपली आर्ग्युमेंट करत आहे की मला ह्यातलं काही माहितीच नव्हतं, मी साक्षीसोबत नव्हतोच कधी. आणि त्यानंतर ज्या वेळेला साक्षीच्या मिठीमध्ये सचिन हे सगळं आल्यासमोर म्हणजे सगळं कोर्टासमोर आल्यामुळे सचिनची पुरती भंभेरी उडालेली आहे. सचिनला तप करण्यापासून आता काही वेळच नाहीये. सचिन या सगळ्यामध्ये पुरता अडकलेला आहे. आणि त्यानंतर तो आता बोलतोय, नाही, मी नाही, हे नाही, ते नाही, पण सचिन पुरता अडकलाय. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे ज्याप्रमाणे अस्मिता कॅफेमध्ये बसले ते पुन्हा एकदा अर्जुन दाखवतो. आणि अर्जुन दाखव या कॅफेमध्ये असलेल्या दोघांच्या समोर काय दृश्य दिसतंय, ते दोघं जण एकमेकांच्या समोर आता गप्पा मारत आहेत, बरोबर ना. जर का ते दोघं जण एकमेकांच्या समोर गप्पा मारत आहेत तर त्यांच्यामध्ये अफेअर आहे असं आपण म्हणू शकत नाही. पण हा जो माझ्या बायकोच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हे दोघं जण एकमेकांच्या सोबत आता मिठी मारतात, एकमेकांना किस करत असताना मग आता हे दोघं जणांचं अफेअर आहे की या दोघांचं अफेअर आहे. त्यानंतर प्रताप आता सांगायला लागतो, हो, आणि मुळातच ज्या वेळेला आम्हाला समजलं की साक्षी शिकरे सारख्या आता क्रिमिनलला हा मदत करत आहे आणि त्याच वेळेला आम्ही त्याच्यासोबत आता संबंध तोडायचं ठरवलं. आणि म्हणून रागाच्या भरात जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आलेला आहे. आणि त्याच वेळेला सायली आता कोर्टासमोर येऊन सांगायला लागते, मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे महिपत शिकरे या माणसाला सोडवण्यासाठी जो वकील बघितला होता किंवा कोर्टामध्ये जे कोणी इथे येऊन उभं राहिलं होतं ते कोण होतं हे आता तुम्ही एकदा मागची शहानिशा करावी. वकिलांना कुणी हायर केलं होतं तर हे सगळं करणारा दुसरा तिसरा कुणी नाहीये, हा आता आहे तो म्हणजे स्वतः इथे बसलेला माणूस, तो म्हणजे सचिननेच हे सगळं केलेलं आहे. असं म्हटल्यावरती
यावरती एक एक करत सचिनची मात्र आता सगळी थेरं आता बाहेर काढली जातात आणि त्यानंतर मग आता इकडे सायली अर्जुन यांच्या साईडने केस झालेली आहे. सचिनला कोर्टामध्ये विचारलं जातं हे काय आहे आणि साक्षी शिकरे कुठे आहे. त्यावरती सचिन आता सांगायला लागतो नाही मला काही माहीत नाहीये, ती मला माहीत नव्हतं की ती इतकी मोठी क्रिमिनल आहे, तिने कुणाचा तरी खून केलाय आणि ती फरार झाले, ती मला भेटली, ती म्हणजे समीरा शेखर या नावाने, मला खरंच काही माहीत नाहीये. मग त्यावरती जज विचारतात मग ज्या वेळेला तुम्हाला समजलं त्यावेळेला तुम्ही त्यांना सोडण्याचं का नाही प्लॅनिंग केलं. आणि त्यावरती तो सांगतो नाही मी सोडण्याचंच प्लॅनिंग केलं पण तिने मला सोडलं नाही, तिने आता मला घट्ट हे करून ठेवलं होतं आणि मला धमक्या दिल्या होत्या, मला धमकी देऊन आता सांगितलं होतं की काही झालं तरी सुद्धा धमकी देऊन मला आता इकडे हे करण्यात आलं होतं. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता एकच गोष्ट सांगेन की मी निर्दोष आहे. अर्जुन म्हणायला लागतो अजिबात नाही, याला सगळं माहिती होतं आणि याला माहिती असल्या कारणाने यांनी आता त्या साक्षीची साथ दिली, हा दुसरा गुन्हा होतो. आता कोर्टासमोर सचिनला मात्र आता पूर्णपणे हे घडवलेलं आहे. कोर्टासमोर सचिनला आता इकडे सांगितलं आलेलं आहे आणि अर्जुन सांगतो की उद्या याच्या आई वडिलांना मी घेऊन येईन, आई वडिलांना घेऊन आल्यावरती मग आता पुढचं जे काही बघायचं आहे ना ते आता आपल्याला बघता येईल. आणि त्यानंतर आई वडिलांना घेऊन आता आल्यावरती इकडे आता सांगायला लागतो तो म्हणजे स्वतः दुसऱ्या कोर्टाची हिअरिंग आई वडिलांना घेऊन यायची ठरते. आणि त्यानंतर अस्मिताला या सगळ्यामध्ये इकडे क्लीन चिट देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर मग ज्या वेळेला इकडे अस्मिता सांगायला लागते की मी माझ्या सासू सासऱ्यांच्या जवळ जरी राहत नव्हते तरी सुद्धा आता इकडे मी माझ्या सासू सासऱ्यांशी माझे संबंध चांगलेच होते आणि म्हणूनच आता इकडे सचिनचे त्याच्या आई वडिलांशी संबंध चांगले नव्हते. सचिन त्याच्या आई वडिलांशी एकदम रूडली वागायचा आणि त्यांनीच हे सगळं केले. जर का आता या सगळ्यामध्ये तुम्हाला आणि त्यानंतर मग आता वकील सांगायला लागतात आम्हाला या सगळ्याबद्दल माहिती आहे, आम्ही पुढची प्रोसिजर पुढची तारीख घेतो. वकिलांची तत्पप झाली आणि त्याचमुळे पुढची आता तारीख इकडे घेण्यासाठी लगेचच हे करण्यात आलेलं आहे. बरं त्याच वेळेला इकडे आता प्रियाने आपण पाहिलंय की स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलाय पण मूर्ख प्रियाला हे माहीत नाही आहे या प्रयत्नाच्या मुळे आता स्वतः तिच्या बाळाला तिने इजा पोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि इथेच प्रियाची मोठी जी तिचं आता एक म्हणजे तिला आता वाटत असतं की आपली प्रेग्नन्सी हे आता आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे पण तीच प्रेग्नन्सी तिच्यासाठी निगेटिव्ह गोष्ट होऊन बसणार आहे आणि प्रिया कायमची या सगळ्यामध्ये आता मात्र आपलं बाळ गमावणार आहे. तिने आता पाहिलंय की ज्या वेळेला एका बाईला काही झालंय, तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलाय, त्यावेळेला डॉक्टरांनी तिच्या घरच्यांना बोलवले म्हणून तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यानंतर मग आता इकडे हाताची नस कापले आणि या गडबडीमध्ये प्रिया खूप खुश झाली. चला काही झालं तरी सुद्धा आता इकडे मी आता म्हणजे घरच्यांना भेटणार आणि घरच्यांना सगळं सांगणार. पण या गडबडीत प्रियाच्या हातामधून बरंच ब्लड लॉस झालेला आहे आणि प्रियाला या सगळ्यामध्ये मात्र आता त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. प्रिया आता इकडे एकदम तिचं हेवी ब्लड लॉस झालं. इकडे तोपर्यंत घरच्यांना फोन आलेला आहे की प्रियाने आपल्या स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलाय. हा फोन आल्यावरती मात्र आता इकडे सगळेच जण हादरलेत. सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो म्हणजे कल्पनाला आणि कल्पना खूपच आता अस्वस्थ झाले. सगळेजण कल्पनाला विचारतायत काय झालं पण कल्पना काही बोलण्याच्या मनस्थितीतच नाहीये. तिला आता या सगळ्याचा खूप त्रास झालाय आणि त्यानंतर मात्र आता कल्पना खूप अस्वस्थ झालेली आहे. आणि तोचपर्यंत अर्जुन आता म्हणतोय काय झालं मॉम. यावरती ती सांगते प्रियाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलाय आणि मुळातच ती प्रेग्नंट आहे ही गोष्ट आपल्याला कशी माहित नाहीये. आणि त्यावरती अर्जुन आता काहीच बोलत नाहीये. यावरती कल्पना त्याला म्हणते तुला माहिती होतं का अर्जुन बोल ना असं अर्जुनला ती विचारते आहे. पण अर्जुन काहीच बोलत नाहीये किंवा काही हेच करत नाहीये, त्याला आता काही कळत नाहीये. पण त्याच वेळेला स्वतः सांगायला लागतो तो म्हणजे इकडे आता अश्विन सांगायला लागतो मॉम मला सगळं माहिती होतं आणि मला ही गोष्ट माहिती होती पण मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तिला आता स्वतःहून हे करायला तयार नाहीये असं म्हणत त्यांनी आता कल्पनाला सांगितले. पण कल्पनाचा जीव राहिला नाही, ती हॉस्पिटलमध्ये गेली. पण ज्या वेळेला सगळेजण पोचले त्याच वेळेला डॉक्टरांनी कल्पनाला सांगितले की तुमची सून ऑलरेडी प्रेग्नंट होती पण तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्या कारणाने ती आता म्हणजे तिने तिचं बाळ गमावले. प्रेक्षकांनो एका झटक्यात प्रियाला आपल्या पायाखालची जमीन हादरल्याची जाणीव झाली. म्हणजे आता आपण हे
काय करून बसलो, तिला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि ती आता गडबडले. जे आपल्या हातामध्ये हत्यार होतं असं आता वाटत होतं ते हत्यारच मात्र आता एकदम म्हणजे तिला असं पूर्णपणे हरल्यासारखं झालंय. तिच्याकडे आता काहीच राहिलेलं नाहीये आणि मूर्ख प्रिया आपलं बाळ सुद्धा गमावून बसलेली आहे. आणि त्यानंतर कल्पना सांगते, तुझी न लायकीच हीच आहे. सुभेदारांचा वंश तुझ्या पोटामध्ये वाढण्याची तुझी लायकीच नाहीये. देवाने तुझ्यासोबत हे बरोबर केलं. एका झटक्यात मात्र आता इकडे प्रियाचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे.